शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलंय। आम्हाला एनडीएने कोणताही प्रस्ताव दिला नाही किंवा आम्ही त्यांच्याकडे कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर संसदेत एखाद्या विधेयकाला समर्थन दिलं याचा अर्थ एनडीएत आले असं होत नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले। बरीपैकी बिलं ही एकमताने पास झाले। काही बिलांच्या बाबतीमध्ये संयुक्त चिकित्सा समितीकडे जात असतं, जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे जात असतं, त्याच्यातही सर्व पक्ष असतात आणि जॉईंट सिलेक्ट कमिटीकडून एकमताने आलेली बिलंसुद्धा एकमताने पास होतात। त्याच्यामुळे बिलाला समर्थन आणि मग एनडीएमध्ये सहभाग या दोन बाबी भिन्न आहेत। मला वाटतं की त्यामध्ये त्यांच्या पक्षाचा काय निर्णय होईल, त्याच्यानंतरच्या काय भूमिका असतील यावर कुठलीही चर्चा झालेली नाही। त्यामुळे आता विलिनीकरण एनडीए बरोबर जाणं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नसल्यामुळे आता मला वाटतं की हा विषयावर परत चर्चा करणं गरजेचं नाही। प्रत्येक भेटीची सुनेत्रा पवार यांना माहिती असेलच असं नाही, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे, असं वक्तव्य कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। मी राज्याचा कृषी मंत्री म्हणून कृषी विभागाचं काम असलं तर मी थेट मुख्यमंत्र्यांना भेटतो। त्यावेळेस कदाचित सुनेत्रा वहिनींच्या आम्ही काय सुनेत्रा वहिनींना त्याची कल्पना पण नसते, पण याचा अर्थ एखाद्या मुख्यमंत्र्यांना भेटणं किंवा इतर पक्षातल्या दुसऱ्या व्यक्तींना भेटणं ह्यात मला काही चूक वाटत नाहीये। खास एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।